मिळतं. मग या ठिकाणी लक्षात घ्या, साराभाई यांनी कामगारांना सांगितलं की उत्पादन वाढलं की आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ. उत्पादन तेवढ्या प्रमाणात वाढलं देखील, पण साराभाई यांच्याकडनं ना बोनस मिळाला ना कुठल्याही प्रकारची पगार वाढ मिळाली. यामुळे कामगार त्रस्त झाला आणि मग या कामगारांनी ठरवलं की अरे यार, काहीतरी दणका दिला पाहिजे, आपल्याला आपला अधिकार मिळालाच पाहिजे, पगार वाढ मिळालीच पाहिजे, बोनस मिळालाच पाहिजे. मग या सर्व लोकांनी गांधींना आपली व्यथा सांगितली, गांधींना ते पटलं आणि मग मित्रांनो लक्षात घ्या, गांधींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काय झालं तर कामगार लोकांनी गांधींच्या नेतृत्वात कामगारांनी लढा दिला. ओके, आता गांधींच्या नेतृत्वात जो कामगारांनी लढा दिला त्या कामगारांना मदत करण्याचं काम कोणी केलं तर ते काम केलं होतं अनसुयाबेन साराभाई यांनी. अनसुयाबेन साराभाई यांनी देखील मदत केली होती. आता या अनसुयाबेन साराभाई या कोण होत्या तर या होत्या मित्रांनो या साराभाई यांच्या भगिनी. कोण होत्या? कोण होत्या? भगिनी. साराभाई म्हणजेच त्या मालकाच्या बहीण अनसुयाबेन साराभाई या देखील या सत्याग्रहामध्ये उतरल्या होत्या गांधींच्या नेतृत्वात कामगारांची बाजू मांडण्यासाठी. आणि त्याच्यामुळे सरते शेवटी कामगारांना तो अधिकार मिळाला. कामगारांचा पगार वाढ, कामगारांची बोनस या दोन्ही गोष्टी कामगारांना उपलब्ध झाल्या. दोन्ही गोष्टी कामगारांना मिळाल्या, कामगारांच्या हिताचा निर्णय झाला आणि त्यामुळे कामगार खुश झाले. अशा प्रकारचा हा अहमदाबाद सत्याग्रह कामगारांसाठी दिलेला महात्मा गांधी यांचा हा पहिला लढा होता, पहिला सत्याग्रह होता. आणि त्यातूनच महात्मा गांधी यांचा भारतातला दुसरा सत्याग्रह आणि दुसरा विजय देखील. हे लक्षात घ्या.